दिवस 15चा. स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना क्षमा करा. आज स्वतःलाही क्षमा करायची आणि दुसऱ्यांनाही क्षमा करायची. आपण दुसऱ्यांना करतो काही काही वेळा क्षमा, पण आपण स्वतःला कधी कधी क्षमा करत नाही किंवा बहुतेक वेळा नाहीच करत. तर स्वतःलाही करायचं आहे. आजचा धडा हा क्षमा या विषयाबद्दल आहे. स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना क्षमा करणं. अशा प्रकारे तुमचं काळीज मोठं करणं आणि स्वतःवर प्रेम करण्याची नवीन उच्च पातळी गाठणं. म्हणजे त्या एक लेवलच्या वर जायचं आहे आपलं. काय लेवल आहे आपली? ठीक आहे, तिने तसं म्हटलं, तिने तसं नको म्हणायला पाहिजे होतं, तिने तसं म्हटलं म्हणून तर मी तसं करत आहे ना, तिच्याशी तसं वागत आहे ना. तर हे सोडायचं आहे. तिने जे काही केलं असेल ते तिच्याबरोबर, तिच्यामुळं आपल्यात चेंज नाही आणायचं. आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं. समोरचा जसा वागला तसं आपण वागायचं नाही. आपण आपली जी आहे प्रेमाची शक्ती, कृतज्ञतेची शक्ती, ती सोडायची नाही. समोरचा कसाही वागू दे. ठीक आहे, ते सुरुवातीला अवघड आहे, पण प्रयत्नांनी ते शक्य आहे. इम्पॉसिबल असं नाही आहे, हे पॉसिबल आहे. फक्त एकदा का तुमच्या माइंडने ते ठरवणं तिथंपर्यंत आहे. ते एकदा का ठरवलं त्याने की आपोआप ते करायला लागतं. आजचा धडा हा क्षमा या विषयाबद्दल आहे. तुमच्या अनेक जुन्या समजुती, विश्वास ज्या तुम्हाला अवरोधित करत होत्या, म्हणजे थांबवत होत्या, त्यांच्यापासून मुक्ती मिळवणं या गोष्टींवर मागील 2 आठवडे आपण काम केलं. मला जाणीव आहे की हे काम अजिबात सोपं नव्हतं. म्हणूनच स्वतःची प्रगती साजरी करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. आरशात पाहताना खूप हलकं मोकळं वाटण्याचा अनुभव घेताना कसं वाटतंय? छान वाटतंय ना? आता एक दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. आता उच्छ्वास सोडा आणि म्हणा, आहा, मी माझा कटू भूतकाळ सोडून टाकत आहे आणि मला खूप मस्त वाटतंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि म्हणायचं आहे, आहा, मी माझा कटू भूतकाळ सोडून टाकत आहे आणि मला खूप मस्त वाटतंय. तुम्ही जेव्हा मस्त वाटतंय तसं तुमच्या ॲक्शनमध्ये पण ती रिलॅक्स मोमेंट दिसली पाहिजे. क्षमा हा आपल्या सर्वांसाठी जरा कठीण प्रकार आहे. आपल्याला जखडून टाकणारे हे अवरोध आपणच वर्षानुवर्षे मनात साचवलेले असतात. चला तर मग आज माझा हात धरा, माझ्याबरोबर असा आणि आपण शिकूया स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्या सर्वांना माफ करायला. तुम्ही हे करू शकता आणि नक्कीच तुम्हाला हे जमेल. क्षमा केल्यामुळे आपलं मन आत्मप्रेमासाठी, म्हणजे स्वतःवर प्रेम करण्यासाठी मोकळं होतं. म्हणजे ही रियालिटी आहे. जर तुम्ही काहीतरी दुसऱ्यांबद्दलच निगेटिव्ह घेऊन बसला असाल की ती तसं म्हणली, ही असं म्हटली, असं झालं, तसं झालं, तर काय होतं, मग त्याच विचारामध्ये असतं आणि आपण बाकीचाच विचार करतो. आपल्यासाठी चांगलं काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे त्या गोष्टीकडं आपलं लक्षच नसतं. म्हणजे आपण आपल्याकडं तितकं लक्ष देत नाही. बाहेरच्याच गोष्टींकडं आपलं जास्त लक्ष असतं. तर जेव्हा बाहेरच्या गोष्टींकडं लक्ष देणं बंद करू तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या स्वतःला काय काय करायचं आहे किंवा काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे हे आपण करू शकतो. म्हणजे स्वतःवर प्रेम करू शकतो. स्वतःवर प्रेम करण्यात तुम्हाला काही अडचण किंवा समस्या येत असेल तर याचा अर्थ आहे
क्षमा न केल्यामुळे तुम्ही कुठेतरी अडकून पडला आहात. अजूनही तुम्हाला वाटत आहे की मी पाहिजे तितकं मला प्रेम करत नाही, तर कुठंतरी तुम्ही अजून काहीतरी घेऊन बसलेला आहात की ज्याबद्दल तुम्ही ते सोडून दिलेलं नाही आहे, त्याला क्षमा केलेली नाही आहे, ते घट्ट पकडून बसलेला आहात अजून. तसं जर असेल तर तुम्ही स्वतःवरती अजून तितकंसं प्रेम करत नाही, हे उत्तर तुमचं तुम्हाला मिळेल. तर तुम्ही शोधायचं आहे तुमचं तुम्ही की काय तुम्ही घेऊन बसलाय. कुणाला अजून क्षमा केलेली नाही आहे, स्वतःला पण तुम्ही अजून क्षमा केलेली नाही आहे पाहिजे तितकी, त्यामुळे तुम्ही अजून स्वतःवरती प्रेम करू शकत नाही. हे स्वतःचं स्वतःला लक्षात येतं. आपल्यापैकी अनेक जण अक्षरशः वर्षानुवर्षे आक्रोश करीत असतात. कुणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं, त्रास दिलेला असतं विनाकारण, आणि यामुळे कदाचित आपल्याला आपण नीतिमान, प्रामाणिक, बरोबर असल्याचं वाटतं. मी याला नीतिमत्तेच्या चांगुलपणाच्या पण चीड संतापरूपी तुरुंगात अडकणं असं म्हणते. आपलं बरोबर असतं हे खरं, पण आपण सुखी मात्र नक्कीच नसतो. कारण आपल्याला जेव्हा काही झालं तर आपल्याला काय वाटतं की मीच बरोबर होते, ती चूक होती, तिने तसं नको म्हणायला होतं, तिने असं म्हटलं म्हणून मी असं वागले, म्हणून मी असं म्हटलं. म्हणजे आपण काय करतो इथं की स्वतः बरोबर आहे, तीच चुकली आहे, त्याच गोष्टीला आपण घेऊन बसतो. पण ते जरी तसं केलं आपण, तरी आपण आनंदी असतो का? नसतो. ती तशीच वागली, ती तशीच वागली, तिने असंच बोललं, तिने तसंच बोललं, हेच घेऊन बसलेलं असतं. आणि त्याचाही आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. तुम्ही कदाचित माझ्याशी सहमत होणार नाही आणि म्हणाल, पण तुम्हाला माहीत नाही की अमुक व्यक्ती माझ्याशी कशी वागली, तिनं मला काय त्रास दिला, त्याला क्षमा आणि माफी कशी असू शकते, हे आपण म्हणतो. आता मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही जे काही भूतकाळ असेल, जे काही कितीही कठीण तुमचा भूतकाळ असेल, काहीही असेल, तरी त्याला विसरा. तर तुम्ही मला काय म्हणणार, मॅडम ते तितकं सोपं आहे का मॅडम विसरणं? तुम्हाला काय माहीत की माझ्या आयुष्यात काय झालं आहे, किंवा मला तिने किती काही काही बोललं आहे, मला मी किती ते सहन केलं आहे, माझं मला माहीत. हे आपण जनरल वाक्य बोलतो. हे बोलतो ह्याचा अर्थ काय करतोय आपण? त्याला घेऊन बसलोय, त्याला सोडायलाच तयार नाही आपण. की तुम्हाला काय माहीत की माझ्या आयुष्यात काय झालंय, मला माहीत मला किती दुःख झालं होतं, मला तिने कसं बोललं होतं, मी कसं माफ करू शकते तिला. झालं. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणताय तर हे विचारच करणार नाही की तिथं मग माफी द्यायला पाहिजे म्हणून, मग ते तुम्ही तसंच घेऊन बसताय तिथं. तर कितीही काहीही जरी असेल तरी ते विचार करण्यापेक्षा त्या गोष्टीचा मला त्रास होतोय ना, तर मला त्रास करून घ्यायचा नाही, त्यामुळं मी हे सोडणार आहे, हे जरी तुम्ही माइंडला सांगितलं तरी आपोआप त्या पद्धतीचं ते वाटा शोधायला लागतं. ते बरोबर तसे लोक, परिस्थिती, घटना यायला लागतात तुमच्या आयुष्यामध्ये. अच्छा, हे विसरून जायचं आहे, ठला नवीन काहीतरी येईल, नवीन काहीतरी आपण करायला लागू, तिकडं आपलं मन रमेल. ह्या पद्धतीने आपोआप आपल्या आयुष्यामध्ये चांगले लोक यायला लागतात. आणि चांगले लोक हे आपण बनवायचे नसतात. जगामध्ये खूप काही चांगले लोक आहेत, खूप काही चांगलं करणाऱ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला ते दिसत नाही किंवा आपण त्याला अट्रॅक्ट करत नाही, कारण आपण ती निगेटिव्हिटी घेऊन बसलेलो आहोत. जेव्हा त्याला सोडाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला ते दिसेल, चांगले लोक दिसतील, चांगल्या घटना दिसतील, चांगली परिस्थिती तुमच्या आयुष्यात येईल, तुम्हाला जे काही चांगलं करायचं आहे ते तुम्हाला कळेल, ते तुम्ही कराल. या पद्धतीने ते व्हायला लागेल. तर आपल्याला जे काही आतमध्ये आहे, ज्याचा आपल्याला त्रास होतो, त्या गोष्टीला कमीत कमी
मधून मधून सांगत तरी राहायचं याला की मला त्यापासून मुक्ती मिळालेली आहे, मी त्याला क्षमा केलेली आहे. एवढं तरी म्हणा, कमीत कमी म्हणत तरी राहायचं आपल्याला. हे काम हे करणार आहे, तुम्हाला काही करायचं नाही आहे, हे करणार आहे, त्यामुळे तुम्हाला म्हणत राहायचं आहे फक्त. हे कधीतरी ते काम करणारच आहे. 8 दिवसांनी करेल, 3 आठवड्यांनी करेल, महिन्याभराने करेल, पण करणार. फक्त त्याला सांगणं इम्पॉर्टंट आहे. कडवटपणा मनात घेऊन जगत राहणं म्हणजे जणू विषाचा चमचा रोज पिण्यासारखंच आहे. तो साचत जातो, राग, चीड, संताप, कडवटपणा, आणि तुम्हाला हानी तो पोहोचत राहतो. ते धोकादायक आहे. भूतकाळात अडकून राहून तुम्ही मुक्त, निरोगी, स्वस्थ कधीच राहू शकणार नाही. तर तुम्हाला भूतकाळाला सोडता आलं पाहिजे आणि वर्तमान काळात राहता आलं पाहिजे. आज प्रॉमिस करा मला तुम्ही सगळ्यांनी की मी भूतकाळातील जे काही कडवटपणा आहे तो मी सर्व सोडून दिलेला आहे. हे वाक्य कंपल्सरी म्हणा सगळ्यांनी आता. भूतकाळातील जी काही परिस्थिती, जी काही लोक, जे काही घटना होत्या त्या सर्व मी सोडून दिलेल्या आहे आणि मी त्यापासून मुक्त झालेली आहे आणि मी त्या सर्वांना क्षमा केलेली आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. बघा तुम्ही किती तुम्हालाच ते जाणवेल हळूहळू. नंतर तुम्ही हे रात्री झोपताना एक आठवडा, 7 दिवस तुम्ही हे कंटिन्यू म्हणा. मग बघा किती बदल जाणवेल तुम्हाला तुमच्यामध्ये. तुम्ही शिकला पाहिजे असा महत्तम आध्यात्मिक पाठ म्हणजे प्रत्येक जण त्या त्या क्षणी जमेल तितकं चांगलं करत असतं हे समजून घेणं. हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. त्या त्या क्षणी जे जसं जमेल तितकं चांगलंच करत असतं. म्हणजे प्रत्येक जण ॲज अ माणूस म्हणून त्यावेळेस त्याची बुद्धी जशी चालते, जसा प्रसंग येतो, जशी घटना असते, त्या पद्धतीनं तो वागत असतो. हे इथं माइंडला सांगायचं आहे. काल जसं गायत्री मॅडमने उदाहरण दिलं की त्या खूप वेळ वाट बघत होत्या, मैत्रीण लेट आली म्हणून त्यांना राग येत होता. मग त्यांनी काय केलं, जर ह्याच्या आधीची परिस्थिती असती तर त्यांनी काहीतरी तिला बोलल्याच असत्या, पण काल त्या नाही बोलल्या, कारण त्यांना माहीत होतं की हे बोलून चालणार नाही, आपलंच सगळा दिवस खराब होईल, नाते खराब होईल, सगळंच खराब होईल. म्हणजे आता इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे की समोरचा जो काही वागला तो त्याच्यासाठी बरोबर होतं. त्याला आपण आपल्या दृष्टीने बघतोय म्हणून आपल्याला वाटतंय की ते योग्य नाही. पण तुम्ही जेव्हा हा विचार कराल की त्याच्या ठिकाणी जर मी असते तर मीही असं वागलं असते, तर तुम्हाला पटकन त्या व्यक्तीला तुम्ही माफ कराल. त्या व्यक्तीला तुम्ही समजून घ्याल, अच्छा ठीक आहे ती वागली ना तशी, ठीक आहे त्यावेळेस तिला तशी परिस्थिती असेल म्हणून तिने तसं वागली असेल. हे आपोआप तुमचं माइंड समजून घेईल. मग समजून घेतलं त्याने तर तिच्याबद्दल राग राहण्याचा काही संबंधच नाही, त्याच्याबद्दल राग राहण्याचा काही संबंध येत नाही, त्या रिलेशनशिपमध्ये कडवटपणा येण्याचा संबंधच येत नाही. मग आपोआप तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की ती त्यावेळेस जे वागली ते ठीक होतं, कारण प्रत्येकजण त्याच्यानुसार त्यावेळेस बरोबरच वागत असतो. प्रत्येकाला असलेली जीवनविषयक जाणीव, समजूत, ज्ञान वापरून लोक तेवढंच करू शकतात. बहुतेकदा असंच घडतं की जे लोक इतरांना वाईट वागवतात त्यांना लहानपणी वाईट वागणूक मिळालेली असते. हेच आहे ना की जे आपण पाहिलेलं आहे, जे आपण घेऊन आलेलो आहोत तेच आपण दुसऱ्यांना देत असतो.
त्यांच्यावर झालेले जुलूम जबरदस्ती जितकी अधिक तितकं त्यांचं दुःख अधिक आणि तितकी ते इतरांनाही वाईट वागणूक देतात. जणू ते त्यांचं दुखावले पण बाहेर फेकतात. म्हणजे आत कुठंतरी त्यांचा राग बसलेला असतो, आत कुठंतरी ते दुःख बसलेलं असतं, ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात. ते तसंच व्यक्त करून करतात मग, कारण त्यांना तेच माहीत असतं. त्याच्याऐवजी प्रेम देणं हे त्यांना माहीतच नाही, कारण त्यांनी आतमध्ये तेच घेऊन बसलेलं आहेत ना, मग तेच देतात ते. मला असं अजिबात म्हणायचं नाही किंवा तुम्हाला सांगायचं नाही की हे त्यांचं वागणं तुम्ही स्वीकारा किंवा सोडून टाकण्यासारखं आहे. म्हणजे जे वाईट वागतायत तर हे तुम्ही स्वीकारा असं नाही म्हणायचं, किंवा ते तुम्ही त्याला सोडून द्या असं नाही म्हणायचं. पण तुमच्या आध्यात्मिक विकासासाठी तुम्हाला त्यांच्या मानसिकतेची जाण असायला हवी, एवढंच. जे ते तसे का वागत आहेत, तर ते काहीतरी लहानपणापासून तसं घेऊन आलेले आहेत, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे की तो त्यावेळेस का रागवला, तो त्यावेळेस का तसं वागला, तर ठीक आहे, कुठंतरी त्याने काहीतरी ते घेऊन आलेला आहे तसा, म्हणून तो वागला. हे तुम्ही त्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याची जाणीव तुम्हाला होणं गरजेचं आहे की तो तसं का बोलला आहे. म्हणजे आपोआप तुम्हाला जाणवेल की तो जो बोलला किंवा ते त्या परिस्थितीमध्ये जो बोलला ते ठीक आहे. जो प्रसंग तुम्ही दुखावले गेलेला, तुम्ही मनात धरून बसला आहात, तो घडून गेला आहे. कदाचित फार पूर्वी संपूनही गेलेला आहे. तो आला होता तसा निघूनही गेलेला आहे आणि त्याला जाऊ द्या ना. स्वतःला त्यापासून मुक्त करा. त्यात अडकून पडू नका. त्यातून बाहेर या. कोणतीही परिस्थिती असू दे, कशीही असू दे, त्यातून बाहेर यायलाच पाहिजे आपण. कारण हे ॲज अ माणूस म्हणून आपल्याला जगायचं आहे. हे जग इतकं सुंदर आहे, कारण आपल्याला माहीत नाही ना की आपल्या लाईफमध्ये किती छान गोष्टी आहेत नंतर पुढं. त्यासाठी तर थँक्यू म्हणा. त्यासाठी मला छान करायचं आहे, छान वागायचं आहे, छान बोलायचं आहे हे म्हणा. म्हणजे आपोआप तुम्हाला तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात येतील. तुम्ही नक्कीच निवड करू शकता. ती संधी तुमच्यापाशी आहे. इथं तुम्ही नक्की निवड करू शकता की तुम्हाला काय करायचं आहे. ती संधी तुमच्याजवळ आहे. तेच भूतकाळ घेऊन बसायचा का त्याला सोडून द्यायचं, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही फक्त त्याला म्हटलं पाहिजे की मी तुला सोडून देऊन आता मुक्त आहे. जर तुम्ही हे म्हणत राहाल की तुम्हाला काय माहीत मला किती त्रास झाला, माझ्या आयुष्यात किती खराब घटना झाली आहे, असं जर म्हटलं तर ते तुम्ही कधीही सोडू शकणार नाही. कारण तुम्हीच त्याला कुरवाळत बसताय, तुम्हीच त्याला प्रेम देताय, मग ते अजून तुमच्याजवळ बसते मिठी घट्ट मारून. तर त्याला सोडून द्यायचं आहे. भूतकाळात अडकून पडायचं, संताप, कडवटपणा, त्यातच खितपत पडायचं की स्वच्छेने क्षमा करून भूतकाळातून मुक्त होऊन त्रासदायक भूतकाळ जाऊ द्यायचा आणि नवीन आनंदमय, समाधानी, परिपूर्ण आयुष्य जगायचं. तुम्हाला हवं तसं चांगलं वाईट आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य तुमच्यापाशी आहे. तुम्हाला चांगलं जगायचं आहे का वाईट जगायचं आहे याचं स्वातंत्र्य तुमच्याजवळच आहे. कोणी तुम्हाला येऊन सांगणार नाही किंवा कोणी दुसरं बदलणार नाही. तुम्ही बदलणार आहात तुमचं आयुष्य, कारण तुमच्यापाशी निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. कारण ते तुमच्या हातात आहे की तुम्ही काय घ्यायचं आहे, तुम्ही कशाला घेऊन बसायचं आहात. आजच्या दिवसाचा संदेश हाच आहे की तुम्ही तुमचा आत्मसन्मान इतक्या उंच पातळीवर नेऊन ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त आनंदमयी प्रसंगांना स्थान द्याल. तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये ती लेवल गाठायची आहे की जिथं फक्त छान विचार, छान लोकांशी संबंध, छान घटना, छान परिस्थिती आपल्याला दिसेल, आपल्या आयुष्यात येईल.
चीड, संताप, बदला घेणं, ईर्ष्या, मत्सर, द्वेष अशा भावनांमध्ये आपला वेळ फुकट घालवू नका. त्याचा काहीच उपयोग नाही आणि काही फायदाही नाही त्याचा. नेहमी तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येतं. म्हणून कटू भूतकाळ सोडून टाका आणि स्वतःवर प्रेम करण्याचा मार्ग अनुसरा. कारण तुम्ही जे द्याल तेच परत येईल. तर तुम्हाला चांगलंच द्यायचं आहे तर ते तुमच्याकडे चांगलंच येणार आहे. वाईट देऊ नका. म्हणून कटू भूतकाळ सोडून टाका आणि स्वतःवर प्रेम करण्याचा मार्ग अनुसरा. आत्ताच सुरुवात करा. शुभस्य शीघ्रम. असं केलं तर मात्र नक्कीच तुमचा भविष्यकाळ अद्भुत आणि सुंदर असेल. आणि हे लेखिका जितक्या ह्यानी सांगत आहे तितकं आपणही ते करायचं आहे. त्या भूतकाळाला सोडून द्यायचं आहे. मी शिकलेला महत्त्वाचा धडा म्हणजे तुम्ही जेव्हा कुणाला क्षमा करता तेव्हा संबंधित लोकांना तुम्ही त्यांना क्षमा केली आहे हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कधी कधी तुम्हाला असं करावंसं वाटेल पण असं अजिबात करू नका. क्षमा ही तुमच्या हृदयातून होते आणि ती आरशासमोर करायची आहे. शिवाय ती स्वतःच्या सुख शांतीसाठी करायची आहे, इतरांसाठी नाही. म्हणजे इतरांना जाऊन त्यांच्यासमोर तुम्हाला क्षमा मागायची नाही आहे किंवा त्यांनाही सांगायचं नाही आहे की मी तुला आता क्षमा केली बरं का, मी तुला आता क्षमा केली बरं का. काही गरज नाही आहे सांगायची. ते तुम्हाला इथं आज सांगायचं आहे स्वतःला की मी त्याला क्षमा केलेली आहे आणि मी तो भूतकाळ विसरलेली आहे. हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. कारण त्या गोष्टीचा इथं त्रास होत असतो. बाहेर सांगून उपयोग नाही आहे ते. तर इथं सांगायचं आहे म्हणजे ते झालं असं समजायचं. लक्षात ठेवा, क्षमा ही क्वचितच इतरांकरिता म्हणजे इतरांच्या फायद्यासाठी किंवा हितासाठी असते. ती असते फक्त तुमच्यासाठी. तुमच्या जीवनात आनंद, समाधान, सकारात्मकता यावी यासाठी. क्षमा करणं ही दुसऱ्यांसाठी नसते. कारण तिच्या मनात तिने ते घेऊन बसलेलंच नसेल तर तुम्हाला काय माहीत. आणि ते क्षमा करून उपयोग काय. क्षमा ही तुम्ही करायची आतनं, कारण तुम्ही घेऊन बसलेला आहात ते. त्यामुळे त्या व्यक्तीला सांगायची गरजच नाही आहे. ते तुमच्यासाठी आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. अनेक लोकांनी मला सांगितलं की मी त्यांनी कुणाला तरी खरोखरच अगदी मनापासून क्षमा केली आणि नंतर 1-2 महिन्यांनी त्यांना फोन कॉल आला, ईमेल आला त्याच माणसांकडून आणि आपणहून त्याला ज्यात क्षमायाचना होती म्हणजे क्षमेचा मिरर वर्कमध्ये जे आरशासमोर केल्यानंतर अनेकदा बहुतेक लोकांच्या बाबतीत असं घडलं आहे आणि घडतं. म्हणजे लेखिका इथं काय म्हणते की जेव्हा तुम्ही आतून क्षमा केली हा मिरर वर्क केल्यानंतर, आता पुढे जो मिरर वर्क आहे तो केल्यानंतर तर ते त्यांच्यापर्यंत पोचतं. त्यांना सांगायला जायची गरज नाही आहे.